पवारांच्या जीवाला धोका निनावी पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ. नक्की काय घडलंय पाहूया. बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका निनावी पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असल्याचा खळबळजनक दावा एका पत्रातून करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे या भोंदूबाबा अशोक खरातच्या हस्तक असून त्यांच्यापासून सुनेत्रा पवार यांना धोका असल्याचं यात नमूद करण्यात आलंय. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या पत्रानंतर प्रज्ञा खोसरे यांनी आक्रमक पवित्रा घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच संबंधितांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पत्रात प्रज्ञा खोसरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. प्रज्ञा खोसरे या भोंदूबाबा अशोक खरात यांच्या प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. त्या महिलांना त्यांच्याकडे नेण्याचं काम करतात. प्रज्ञा खोसरे यांनी स्वतःच्या भावाच्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केला असून त्याबाबत बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथं 2009 मध्ये एक FIR नोंदवण्यात आलाय. याशिवाय त्यांनी स्वतः 4 ते 5 वेळा गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा आणि बीड जिल्ह्यातील इतर महिलांनाही पुत्रप्राप्तीसाठी किंवा गर्भलिंग निदानासाठी विविध डॉक्टरांकडे नेल्याचा खळबळजनक आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे. तसेच प्रज्ञा खोसरे यांनी रुपाली चाकणकर यांच्या माध्यमातून चुकीची माहिती देऊन बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षपद मिळवलंय. त्या भोंदूबाबा अशोक खरातच्या हस्तक म्हणून काम करतात. त्यांच्या या वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे राज्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि सामाजिक प्रतिष्ठेस मोठा धोका निर्माण झालाय. त्यामुळे त्यांना तातडीनं सर्व पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली.